आहे सुरत स्टेशन आणि हा इतका सुंदर क्लाउड झालाय आणि सुरत स्टेशनच्या बाजूचं हे सगळं वातावरण आहे। इकडे सगळ्या ऑटो आहेत ना येलो आणि ग्रीन कलर्समध्ये असतात, मुंबईमध्ये असा कलर नसतो। सो हे सुरत स्टेशन मी तुम्हाला आजच्या व्लॉगमध्ये दाखवणार आहे। नमस्कार, मी कोकणकडनं सुचिता स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन अशा व्हिडिओमध्ये। 2 दिवसापासून तुम्ही माझे व्हिडिओ बघितले असाल। मी ट्रॅव्हल ब्लॉग दाखवला, त्यानंतर ब्लाउज लाईन सुरतमध्ये आलो तिथला व्हिडिओ दाखवला आणि आता मी दाखवणार आहे सुरत स्टेशन। सो मी सुरत स्टेशनच्या जस्टच मागे पुढे उभी आहे आणि हा सुरत स्टेशन मागे आहे। सो सुरत स्टेशनचं थोडा आजूबाजूचा परिसर दाखवेल आणि तिथून मी घरी जाईल। सो जातानाचा सुद्धा मी तुम्हाला ब्लॉग दाखवेलच। सो चला। हा स्कॅमर तुम्हाला एक गोष्ट सांगते, सुरत स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर आहेत ना तुम्हाला एक गोष्टीसाठी मी अलर्ट करून ठेवते की बाहेर सगळे ना कानातले मळ काढण्यासाठी आपल्याला बोलवतात, बट ते स्कॅम आहे। सगळे लोक जागोजागी उपस्थित आणि मी आता बोलते ते बाजूलाच आहे आणि ऐकतोय तो दाखवतो तुम्हाला। बघा तो माणूस तोच आहे। आपल्याला बोलवतात, आपल्या कानामध्ये घाण नसते तरी सुद्धा आहे ना सगळ्यांचा कानातला मळ सेम कलरचा असतो। हे कसं बरं? तुम्ही जर सुरत स्टेशन बाहेर आलात ना कधी आणि हे ट्राय केलं ना तर तुम्हाला मी बोललेला पूर्णतः खरं जाणवेल, कारण का हा सगळा स्कॅम आहे। त्यांचीच लोक असतात सगळं, कारण आम्ही टेस्ट केलं म्हणून तुम्हाला मी बोलली आणि अगदी प्रूफ सहित बोलली मी। सो हे असं कानातले मळ काढायला बोलतं त्याच्याकडे जाऊ नका आणि म्हणून तुम्हाला मी शेअर केलं। सो सुरत स्टेशनच्या बाहेरचं हे एक सत्य तुम्हाला मी दाखवलं आणि सांगितलं। आणि मोस्टली अजून एक गोष्ट, सुरत स्टेशनच्या बाहेर भरपूर सारे स्टेसाठी हॉटेल्स आहेत। त्यानंतर ना जेवणाची थाळी ना एका ठिकाणी इतकी सुंदर मिळते ना की अनलिमिटेड, म्हणजे आपण जे मागवू तेवढं 100 रुपयामध्ये। आणि मी ती थाळी खाल्ली होती लास्ट टाईम, कारण आता माझी 3rd फेरी आहे सुरतमध्ये। मला आवडली, तुला याला नाही आवडली, बट मला आवडली कारण अनलिमिटेड होती। हां ते एक आहे की इंडियन असेल महाराष्ट्रीयन जेवण मिळणार ना तुम्हाला इकडे, महाराष्ट्रीयन। हां हे एक बरोबर आहे, कारण का मी ते पण अनुभवलं की इकडे आहे ना महाराष्ट्रीयन चवीचं जेवण नाही मिळत। सगळं गोड गोड आणि सगळं गुजराती असल्याकारणे सगळं पचपचित, म्हणजे आपल्या महाराष्ट्रीयन लोकांना तिखट खायची सवय असते, पण तसं इथे नाही मिळत आपल्याला। आणि बऱ्याच साऱ्या गोष्टी थोड्या एक्सप्लोर केल्या मी इथल्या। एक थोडं काकडी खायला जाऊया। सो मी आत्ता सुरत स्टेशनच्या बाहेरची काकडी ट्राय करते। हे सुरत स्टेशनच्या बाहेरचं पूर्ण ऑटो स्टँड आणि सगळं इकडून हे पूर्ण जे दिसतंय ना पुरोहित थाळी, जे मी तुम्हाला बोलली होती मागाशी, ती पुरोहित थाळी तिथली इथेच आहे। आणि इथे बघा ते स्कॅमर जे सगळे कानातला मळ काढतात, हे जाते तिकडे त्या साईडला काकडी खायला। ऊन पण खूप आहे। आणि अजून एक अजमेरा फॅशनवाले बघा, मी यांची सुद्धा व्हिडिओ बनवली होती इंस्टाग्रामला, तुम्ही बघू शकाल, पिन केलेली आहे। तर यांचं मार्केटिंग खूप जास्त भारी स्टेशनपासूनच केलं जातं सगळीकडे। बघा अजमेरा फॅशन। चला आपण काकडी खायला जाऊया। सुरत स्टेशन हे बघा, सुरत स्टेशनच्या जस्ट बाहेर आहे ना। मी आत्ता पेरू ट्राय करते। ॲक्च्युअली मी खाणार होती काकडी, पण इथे आल्यानंतर माझं मन चेंज झालं, पेरू ट्राय करते। किती मोठा पेरू आहे बघा, 50ला एक आहे। सुरत स्टेशनला आलात तर इथून पेरू नक्की खा, खूप आहे बघ ना। मी ते आता ते जस्ट बोलली, त्यांनी पूर्ण खूप ॲडव्हर्टाइजमेंट करतात। लाल पेरू गावाकडे हिरवा पेरू खाल्लाय, लाल पेरू शक्यतो खूप कमी खाल्लाय। सुरत स्टेशनला येऊन तोही खाल्ला, छान आहे, खायला या। सुरत स्टेशनच्या बरोबर बाहेर इकडे सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे, म्हणजे बऱ्याच वेळा आपल्या ट्रेन लेट असतात। इथे बघू शकता डिस्प्ले सुद्धा लावलेला आहे त्यांनी। सो ट्रेन लेट असल्यानंतर इकडे तुम्ही बसू शकता, मी पण तिकडेच बसले। पुढे तिकडे पे अँड यूज टॉयलेट देखील आहे, म्हणजे इकडे तिकडे शोधायची सुद्धा गरज नाही आहे। सो ह्या फॅसिलिटी 2-3 खूप चांगल्या आहेत इकडे। सो आत्ता वाजलेले आहेत 3:10 आणि माझी ट्रेन आहे 4:15 इंटरसिटी
इंटरसिटीच आहे बहुतेक, मला पण आठवत नाही. सो मी पुन्हा परतीच्या प्रवासाला निघणार आहे 4:15 वाजता. सो असा माझा वन डेचा हा पूर्ण यायचा जायचं सगळं जे काही केलं मी शेअर केलं तुमच्यासोबत. तो व्हिडिओ आवडला. सुरत स्टेशनचा काही गोष्टी तुम्हाला मी शेअर केल्या, त्या इकडे येण्याआधी नक्की लक्षात ठेवा आणि आवडला तर नक्की लाईक करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय.